मी रमाकांत पांचाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मी रे शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी कार्यरत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज लॉन्च करत आहोत. त्याचा पहिला पार्ट आपण यामध्ये करणार आहोत, ज्यामध्ये आपण सुरू करतो आहे इंग्लिश 12वीच्यासाठी इंग्लिश हा विषय. बघा, 75% विद्यार्थ्यांना या इंग्रजीची खूप भीती वाटते आणि ती भीती घालवण्यासाठी आपण ही सिरीज लॉन्च करत आहोत. तर यामध्ये आपण काय करणार आहोत की आपण एक एक्स्ट्रॅक्ट घेऊन त्यावरती आलेले प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. प्रश्नांसोबतच आपण त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये आलेले ग्रामर सेक्शन, पर्सनल रिस्पॉन्स ते कशाप्रकारे लिहायचे या सर्वांचं डिस्कशन या पार्टमध्ये आपण करणार आहोत. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सिरीजचा खूप फायदा होईल. तर सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करा, स्वतः बघा आणि जास्तीत जास्त यामध्ये इन्वॉल्व होण्याचा प्रयत्न करा. यातून नक्कीच तुमचा खूप खूप फायदा होणार आहे. तर पहिला लेसन आहे बघा, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणजे कोण? ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिष, जो आपल्याला फ्युचर सांगतो. या धड्याचं लेखन केलं आहे ते म्हणजे R.K. नारायण. हे खूप प्रसिद्ध असे लेखक होते, ज्यांनी खूप साऱ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, प्रवास वर्णनं लिहिली आहेत आणि नॉन फिक्शनसुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे, ते माय डेज या नावाने प्रसिद्ध आहे. तर त्यांनी आपल्या सर्व लेखनामध्ये विनोदाची निर्मिती केलेली आहे. तसंच एक मालगुडी डेज नावाचं एक खेडंसुद्धा त्यांनी वसवलेलं आहे. मालगुडी डेज असं काल्पनिक खेडंसुद्धा त्यांनी बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी काल्पनिक प्रसंग जे अगदी भारतीय व्यक्तींना चपकल योग्य ठरतात, अशा प्रकारे प्रसंग त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. तर वेळ न दवडता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आपण घेणार आहोत पहिला एक्स्ट्रॅक्ट आणि त्यावरती असलेले क्वेश्चन. ओके, तर स्टार्ट करूया आपण पहिल्या टॉपिकला आणि आपल्या सेशनला. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे ज्योतिषाचा एक दिवस आणि त्या दिवसात त्या ठिकाणी काय काय घडलं आहे ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth and obscure mystic chart on it, a notebook and a bundle of Pamir writing. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द आलेत बघा, त्या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला शब्द होता बघा कॉवरी. कॉवरी म्हणजेच काय बघा, सी ॲनिमल हुज शेल्स आर यूज फॉर व्हेरियस पर्पजेस. खूप सारे आपण त्याच्या उपयोगासाठी काय केलं जातं, त्याचे शेल्स, त्याचे जे असतात त्याचे जे कवच असतं त्याला आपण शेल्स म्हणतो. मग त्या शेल्सचा उपयोग त्यालाच आपण शंख वगैरे म्हणतो, शिंपले असं पण म्हणतात, किंवा प्राण्यांच्या शरीरावरती असलेलं कवच असं आपल्याला म्हणता येईल. त्याला आपण म्हणतो कॉवरी. मग त्याचं जे शेल्स आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर बघा आले ऑब्स्क्युर. ऑब्स्क्युर म्हणजे बघा डिफिकल्ट टू अंडरस्टँड. त्यानंतर आले बघा मिस्टिक हा शब्द आलेला आहे. मिस्टिक म्हणजेच काय बघा, समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड. आता सुपर नॅचरल पॉवर म्हणजे काय, तर सुपर नॅचरल पॉवर म्हणजेच दैवी शक्ती, अद्भुत अशी शक्ती जी कोणालाही समजत नाही, जी समजायला खूप कठीण असते. त्यानंतर म्हटलं बघा पामिरा. पामिरा म्हणजेच काय बघा, अ काइंड ऑफ पाम विच इल्ड्स अ वाईड रेंज ऑफ युजफुल प्रॉडक्ट. म्हणजे आपण त्याच्यापासून खूप सारे उत्पादनं तयार करतो, अशा प्रकारचं बंडल त्याच्याकडे आहे. बघूया आपण काय सांगितलं या ठिकाणी. पंक्च्युअली ॲट मिड डे. पंक्च्युअली म्हणजे नित्यनेमाने. दुपारी तो आला आणि त्याने आपली बॅग नेहमीप्रमाणे उघडलेली आहे आणि स्प्रेड आउट अशी पसरवलेली आहेत. काय काय आहेत बघा त्याच्याकडे, प्रोफेशनल इक्विपमेंट. प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक आणि व्यवसायाला लागणारी साधनं त्यांनी काय केलेली आहेत, पसरलेली आहेत. मग बघा काय म्हटलं या ठिकाणी, काय काय त्याच्याकडे बघा, विच कन्सिस्टेड ऑफ. कन्सिस्टेड ऑफचा अर्थ काय, ची मिळून बनलेली, च्यापासून बनलेली. आता कन्सिस्टेड ऑफ म्हणजे अजून त्याच्यामध्ये काय काय आहे, त्या इक्विपमेंटमध्ये काय काय आहे, तर बघा अ डझन कावरी शेल्स. कावरी शेल्स आपण कावरी आता बघितलेलं आहे की समुद्र प्राणी ज्याची कवचांचा आपण काय करतो, उपयोग करतो. त्यानंतर काय म्हटलं आहे, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट. बघा असा एक चौकोनी तुकडा आहे त्याच्याकडे
ऑब्स्क्युर. ऑब्स्क्युर हा शब्द आताच बघितलेला आहे आपण. मिस्टिक म्हणजे सुपर नॅचरल पॉवर म्हणजे एक दैवी शक्ती, आणि दैवी शक्तीचे चिन्ह खुणा असलेले एक चौकोनी कपडा त्याच्याकडे आहे. अजून काय आहे बघा, तिसरा पदार्थ आहे त्याच्याकडे एक नोटबुक आहे आणि बंडल ऑफ पामीर रायटिंग, आणि एक संच आहे. कशाचा संच आहे की ताडपत्रीवर लिहिलेलं जे काही लिखाण आहे ताडपत्रीवर लिहिलेलं त्याचा एक संच त्याच्याकडे आहे. 4 गोष्टी आहेत त्याच्याकडे. समजलं का सर्वांना? किती गोष्टी आहेत? 4. त्यामधली पहिली गोष्ट कोणती आहे? कॉवरी शेल्स आहेत. त्यानंतर एक स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ आहे ज्याच्यावर ऑब्स्क्युर मिस्टिक चार्ट्स आहेत, नोटबुक आहे आणि बंडल ऑफ पामीर रायटिंग आहे. जर तुम्हाला विचारलं त्या ज्योतिषाकडे काय काय साधनं होती लिस्ट करा म्हटलं तर तुम्हाला या प्रकारे लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर काय म्हटलं बघा, हिज फोरहेड वॉज रिस्प्लिडंट with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. आता या ठिकाणी जी आलेली आहेत शब्द ते आधी आपण पाहून घेऊया. बघा, पहिला शब्द काय होता बघा, रिस्प्लेंडंट. रिस्प्लेंडंट म्हणजेच काय तर ब्राईट, शायनिंग अँड इम्प्रेसिव्ह म्हणजे तेजस्वी, चमकणारा. इम्प्रेसिव्ह म्हणजे दुसऱ्यावर छाप पाडणारा असा जो चेहरा त्याचा. व्हर्मिलियन, सिंदूर. प्रोफेटिक म्हणजे ॲक्युरेटली प्रेडिक्टिंग व्हॉट विल हॅपन इन फ्युचर. प्रोफेटिक म्हणजे काय? ॲक्युरेटली सांगणारा, म्हणजे भविष्यात काय घडणार आहे ते सांगणारा म्हणजे प्रोफेटिक. आता या ठिकाणी ते शब्द कसे आलेले आहेत, ते वाक्य कसं आलेलं आहे बघूया. हिज फोरहेड. फोरहेड म्हणजे काय? कपाळ. काय म्हटलं बघा, फोरहेड, त्याचं कपाळ कशाने भरलं आहे बघा. वॉज रिस्प्लेडंट. रिस्प्लेडंट म्हणजे काय? आताच आपण शब्द बघितला, तेजस्वी. कशाने तेजस्वी वाटते तर सॅक्रेड ॲश. सॅक्रेड ॲश म्हणजेच काय? पवित्र भस्म. आणि काय म्हटलं बघा, व्हर्मिलियन. काय आहे कपाळावर त्याच्या? पवित्र भस्म लावलं आहे, सिंदूर लावलं आहे. आणि हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. मग त्याचे जे डोळे आहेत ते कशाने चमकत आहेत बघा, शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य अशी जी चमक आहे डोळ्यामध्ये, त्याने त्याचे डोळे चमकत आहेत. विच वॉज रिअली अन आउटकम फॉर अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. काय म्हटले बघा या ठिकाणी, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. म्हणजे त्याच्या जी डोळ्यात जी चमक होती ती कशासाठी आली आहे बघा, तो आपल्या ग्राहकांना सतत काय करतो, शोधणारी नजर आहे ती. बघा, कोणताही व्यावसायिक असेल तर तो आपल्या ग्राहकांना शोधत असतो, मग ती शोधणारी नजर आहे. समजते का सर्वांना? परंतु विच इज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. परंतु त्याचे जे काय म्हटले, परंतु त्याचे जे सिम्पल क्लायंट होते, सिम्पल क्लायंट साधे भोळे जे ग्राहक होते ते काय समजायचे सांगा, की याच्या डोळ्यामध्ये असं काहीतरी तेज आहे की त्याच्यामुळे त्याला काय होतं, ह्या तेजामुळे असं वाटतं की त्याला भविष्यातलं कळतं. प्रॉफेटिक म्हटलं बघा. प्रोफेटिक म्हणजे जो माणूस भविष्यातलं सांगतो, म्हणजे ती नजर त्यांना असं वाटतं की हा भविष्यातलं सांगणारा माणूस आहे आणि त्यामुळे त्यांना एक दिलासा मिळायचा. फेल्ट कम्फर्टेड म्हटले बघा, त्यांना तो दिलासा मिळायचा त्याच्या नजरेतून. परंतु त्याची नजर तशी होती का? त्याची नजर अशी अजिबात नव्हती, की त्याला फक्त तो ग्राहकांना शोधत होता. परंतु त्याचं मिसअंडरस्टँडिंग लोक कसं घ्यायचं की याला भविष्यातलं सगळं कळतंय आणि त्यामुळे त्यांना एक दिलासा मिळायचा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड बाय द पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. बघा आता काय म्हटलं, इन्हान्सचा शब्द अर्थ आपण बघून घेऊया. इन्हान्स्ड. इन्हान्स म्हणजे काय बघा, इन्क्रीस्ड. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, द पॉवर ऑफ हिज आईज. काय म्हटले बघा, द पॉवर ऑफ हिज आईज म्हणजे जी डोळ्याची जी शक्ती होती ती इन्हान्स झाली. इन्हान्स होणे म्हणजे काय होणे सांगा, इन्हान्स्ड होणे. इन्हान्स म्हणजे काय, इन्क्रीज, वाढणे. कशामुळे वाढली होती? बाय द पोझिशन. पोझिशन, त्या डोळ्यांची पोझिशन कुठे असते सांगा, कपाळाच्या खाली. आणि बघा त्या आणखीन काय म्हटलं बघा, प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड. आत्ताच आपण बघितलं त्याने कपाळाला काय केलं होतं, पवित्र भस्म लावलं होतं, अजून काय सिंदूर लावलं होतं. मग हे पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कस. काय म्हटलं बघा, अँड द डार्क विस्कस. विस्कस म्हणजे काय सांगा, विस्कस म्हणजे काय सांगा, मिशा. विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. बघा काय सांगितलं आहे, त्याच्या डोळ्याची शक्ती कशामुळे वाढली होती, इन्हान्स कशामुळे वाढली होती, त्याच्या पोझिशनमुळे. जर तुम्हाला असं विचारलं की त्याच्या डोळ्याची पॉवर का इन्हान्स झाली होती, तर ती पोझिशनमुळे. कसल्या पोझिशनमुळे,
तर ते डोळे कपाळात जे पेंटेड कपाळ आहे, जे रंगवलेलं कपाळ आहे आणि त्याच्या खाली ज्या त्याच्या भारदस्त मिशा आहेत बघा, काय म्हटलं आहे विस्कस. विस्कस म्हणजे काय, मिशा, पिळदार मिशा म्हणतो, भारदस्त मिशा असं म्हणतो. वी स्ट्रीम डाऊन ही चिक्स, गालावर पसरलेले असतात बघा मिशा. त्या गालावर पसरलेल्या मिशा आणि ते भारदस्त कपाळ, जे पेंटेड कपाळ, याच्यामध्ये ते डोळे असल्यामुळे, त्या पोझिशनमुळे त्या डोळ्यांची पॉवर अजूनच वाढत होती, असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. इवन हाफ विड्स, बघा काय म्हटलंय, इवन हाफ विड्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. अशी जर सेटिंग असेल, कशी सेटिंग म्हटलंय बघा, रंगवलेलं कपाळ आणि भारदस्त मिशा अशांमध्ये जर कोणाचे डोळे असतील, अशा सेटिंगमध्ये जर हाफ विड्स म्हणजे अगदी अर्धशहाणा, अगदी वेडसर माणसाचे डोळे जरी असते तरी ते सुद्धा असे चमकले असते. बघा लेखकाला काय सांगायचं आहे, लेखक काय म्हणतोय, त्याच्या डोळ्याची पॉवर का वाढली आहे, कारण ते कपाळ त्याचं रंगवलेलं होतं, त्याच्या भारदस्त मिशा होत्या. परंतु अशी जर सेटिंग कोणत्याही वेडसर माणसाची असेल आणि त्याचे डोळे जर अशा सेटिंगमध्ये असतील तर ते आपल्याला काय वाटतील, चमकणारेच डोळे असे वाटतील. आता पुढे एक फ्रेज आली बघा, टू क्राऊन द इफेक्ट. टू क्राऊन द इफेक्ट म्हणजे काय, त्या परिणाम अजून वाढवणे, जो झालेला परिणाम अजून वाढवणे, म्हणजेच काय, टू क्राऊन द इफेक्ट म्हणजे बघा, शेवटच्या बॉलवरती धोनीने षटकार मारला, म्हणजेच काय, टू क्राऊन द इफेक्ट, तो परिणाम कसा झाला, अजून वाढला, लोकांनी अजून चेअर करायला सुरू केलं. म्हणून काय म्हटलं बघा, टू क्राऊन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. सॅफ्रॉन कलर टर्बन म्हणजे भगव्या कलरचा फेटा डोक्यावरती बांधला होता, म्हणजे अजूनच ह्या गोष्टीचा परिणाम अजूनच वाढला. धिस कलर स्कीम नेवर फेल. आता ही जी कलर स्कीम आहे, भगवा फेटा बांधणं डोक्यावरती, म्हणजे ही कधीच स्कीम, ही जी आयडिया आहे ती कधीच फेल होत नाही, फिकी पडत नाही. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज. बघा हा शब्द इथे लक्षात घ्या, पीपल अट्रॅक्ट टू हिम. पीपल कसे त्याच्याकडे आकर्षित होते जसे मधमाशा अट्रॅक्टेड होतात. कुणाकडे अट्रॅक्टेड होतात, कॉस्मॉस. कॉस्मॉस म्हणजे काय, अशी एखादी वनस्पती जिला फुलं येतात आणि दहीला स्टाक. डेलिया ही सुद्धा काय आहे, एक वनस्पती आहे, तिच्याकडे मधमाशा कशा अट्रॅक्ट होतात, त्याप्रमाणे लोक काय होत होती, ह्या ज्योतिषाकडे अट्रॅक्ट होत होती. आता त्याची बसण्याची काय दिलेली आहे, आपल्याला पोझिशन दिलेली आहे. जर तुम्हाला विचारला तो कुठे बसायचा, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ओळीमध्ये मिळतं बघा. ही सॅट अंडर द बॉज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. काय म्हटले बघा, ही सॅट अंडर द बॉज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. बॉज म्हणजे काय, इथे म्हटले फांद्या. स्प्रेडिंग खूप अस्ताव्यस्त असं पसरलेलं चिंचेचं झाड आहे, त्याच्या खाली तो बसायचा. आता बघा काय म्हटलंय, विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. मग आता फ्लँक या शब्दाचा अर्थ काय बघूया. फ्लँक या शब्दाचा अर्थ काय आहे तो बघूया. फ्लँक म्हणजे काय, तर टू बी सिच्युएटेड ॲट द साईड ऑफ, म्हणजे काय, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या साईडला असणं. आता कशाच्या साईडला आहे ते झाड बघा, फ्लँक्ड अ पाथ म्हणजे काय, रस्ता. रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क म्हणजे टाउन हॉल पार्ककडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या कडेला जे चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाच्या पसरलेल्या फांद्यांच्या खाली तो बसायचा. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आता आपण काय करूया, सर्जिंगचा अर्थ बघून घेऊया. सर्जिंग म्हणजे काय बघा, सर्जिंग मुव्हिंग सडनली अँड पॉवरफुली फॉरवर्ड, म्हणजे काय, एकदम अचानक आणि पुढे जाणारी गर्दी. म्हणजे काय, सर्जिंग क्राऊड म्हणजे काय, ओसंडून वाहणारी गर्दी. बघितलं असाल तुम्ही मार्केटमध्ये काही ठिकाणी खूप काय असते, गर्दी असते. मग अशी गर्दी त्या रोडवरती होती, त्या सिटीमध्ये होती. कुठल्या सिटी, काय म्हटलं बघा, टाउन हॉल पार्क ही जी जागा होती त्या जागेमध्ये कायम काय असायची, गर्दी असायची. मुव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही गर्दी ओसंडून व्हायची. आता का व्हायची असं जर तुम्हाला विचारलं, त्याची वैशिष्ट्य काय होती, त्या रोडची वैशिष्ट्य काय होती असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला या ओळीमध्ये मिळतं बघा. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे कित्येक प्रकारचे व्यापार होते. ऑक्युपेशन्स व्यवसाय होते. वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे, त्या ठिकाणी व्यापार होते, व्यवसाय होते. आता कोणकोणते व्यापार, कोणकोणते व्यवसाय, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल बघा. काय होते, मेडिसिन सेलर, औषध विक्रेते होते. सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजे ज्या लोखंडी वस्तू चोरीच्या असायच्या त्यासुद्धा त्या ठिकाणी विकल्या जायच्या. मॅजिशियन्स जादूगार होते. अँड अबू ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ्स. आता ऑक्शनियरचा अर्थ आपल्याला समजून घेऊया पहिला.
तर ऑक्शन म्हणजे काय, लिलाव. आता आपण IPLची मॅचेस बघतो. IPLमध्ये काय होतो, खेळाडूंचा लिलाव होतो. मग लिलाव म्हणजे काय, तर ऑक्शन. आणि लिलाव करणारे म्हणजे कोण, ऑक्शनियर. मग कशाचा लिलाव करतात ते, चीप क्लॉथचा लिलाव करतात. म्हणजे स्वस्त कपड्यांचा त्या ठिकाणी लिलाव होतो. म्हणजे त्या रोडवर आपल्याला काय काय पाहायला मिळतं, मेडिसिन सेलर्स आहेत, त्यानंतर जे सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक आहेत, मॅजिशियन्स आहेत आणि ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ. असे आपल्याला 4 प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी दिलेले आहेत. जर आपल्याला प्रश्न विचारला की त्या टाउन हॉल पार्कमध्ये काय काय बघायला मिळायचं, तर आपल्याला हे लिहायला आलं पाहिजे. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. मग ह्या सर्व वस्तूंनी काय केलं होतं, अट्रॅक्ट क्राऊड, गर्दी खेचायचं काम ते करत होते. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on, so forth, and people flocked to him. बघा तर या ठिकाणी काय म्हटलंय, व्होसिफेरसनेस हा शब्द आहे बघा. व्होसिफेरसनेस म्हणजे काय, तर लाऊड व्हॉइस, म्हणजे जोरजोरात गोंगाट करणे, ओरडणे. मग त्या ज्योतिषाच्या बाजूला बघा, नेक्स्ट टू हिम, कुणाच्या, त्या ज्योतिषाच्या बाजूला असा एक विक्रेता होता. वेंडर म्हणजे काय, जो रस्त्यावरती फूड काही विकतो तो वेंडर. कशाचा होता, फ्राईड ग्राउंडनट, तळलेले शेंगदाणे तो विकायचा. परंतु तो काय करायचं बघा, तो आपल्या वस्तूंना फॅन्सी नाव द्यायचा. एव्हरी डे तो काय करायचा, फॅन्सी नेम्स द्यायचा. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की फॅन्सी नेम्स कोणकोणते द्यायचं ग्राउंडनटला, तो जो वेंडर होता तो, मग कोणकोणता द्यायचं बघा. एक दिवस तो म्हणायचं बॉम्बे आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी म्हणायचं दिल्ली आल्मंड्स, तिसऱ्या दिवशी म्हणायचं राजाज डेलिकसी. आणि अशा काही काही नवीन नवीन नावाने आपल्या वस्तूंना तो काय करायचा, संबोधायचा. मग त्यामुळे काय व्हायचं, पीपल फ्लॉक टू हिम, म्हणजे अगदी थव्याने लोक त्या ठिकाणी गर्दी करायची. आणि अशी गर्दी केल्यामुळे काय व्हायचं, अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डेलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. मग आता आपण या डेलीडचा अर्थ बघून घेऊया. डेलीड म्हणजे काय बघा, वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड. म्हणजेच जी गर्दी त्या शेंगदाणेवाल्याकडे यायची तीच गर्दी काय करायची, ह्या ज्योतिषवाल्याकडे सुद्धा गर्दी करायची. मग जर तुम्हाला विचारलं तो शेंगदाणेवाल्याचा इफेक्ट त्या ज्योतिषवाल्याला कसा व्हायचा, तर आपल्याला हे सगळं लिहिता आलं पाहिजे. द ॲस्ट्रॉलॉजर, बघा ह्या ठिकाणी आपण काय करतोय, हा एक्स्ट्रॅक्ट आपला इथे संपलेला आहे. आपण यावरती आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. बघा पहिला क्वेश्चन्स आहे, द टाउन हॉल पार्क वॉज रिमार्केबल प्लेस इन अ मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस फ्रॉम दिस एक्स्ट्रॅक्ट. काय म्हटलं बघा या ठिकाणी, की जो टाउन हॉल पार्क आहे तो रिमार्केबल होता. कशामुळे, आता काय काय गोष्टी होत्या त्या ठिकाणी. मग याचा उपयोग त्या ज्योतिषाला आपला बिझनेस निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे झाला, मग त्याच्या क्वालिटीज तुम्ही लिहायचे आहेत. बघा पहिली क्वालिटी काय होती, आपण आताच बघितलं की ओसंडून वाहणारी गर्दी. काय होतं त्या ठिकाणी, सर्जिंग क्राऊड होतं, ओसंडून वाहणारी गर्दी होती. त्याचबरोबर अजून काय होतं, अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स, खूप सारे ट्रेड्स होते, ऑक्युपेशन्स होते. कोण कोण होते त्या ठिकाणी, मेडिसिन सेल करायचे, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक होतं, त्या ठिकाणी मॅजिशियन्स होते. आणखीन गोष्ट काय होती, ऑक्शनियर होते ऑफ चीप क्लॉथ्स, म्हणजे लिलाव करणारे व्यक्ती होते. अजून काय होतं, व्होसिफेरस वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे की ज्यामुळे त्या ज्योतिषाला आपला धंदा, आपला व्यवसाय सेट करता आला. ओके, ह्या 5 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. त्यानंतर काय म्हटले बघा, लिस्ट ऑफ फॅन्सी नेम्स द वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज वेस. बघा त्याने आपल्या वस्तूला कशा प्रकारे नावं दिली होती. आताच आपण बघितलं, बॉम्बे आईस्क्रीम नाव दिलं होतं, दिल्ली आल्मंड्स दिलं होतं, राजास डेलिकेसी नाव दिलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स ॲपिरन्स हेल्प्स टू क्रिएट अन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स, कम्प्लीट द फॉलोइंग. म्हणजे त्याचा ॲपिरन्स, त्याचा जो पेहराव होता, त्या पेहरावाने त्याच्या ग्राहकांवरती कसं काय इम्प्रेशन पडायचं, कसा प्रभाव पडायचा ते आपल्याला सांगायचं आहे. बघा आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की तो काय करत होता, भगवा फेटा बांधला होता त्याने आपल्या डोक्यावरती. त्यानंतर आपल्या कपाळावरती त्याने काय लावली होती, ती पवित्र भस्म लावलं होतं, व्हर्मिलियन लावलं होतं आपल्या कपाळावरती. अजून काय म्हटलं बघा, डार्क विस्कस कवरिंग द फेस, पूर्ण मिशाने त्याचं गाल काय झाला होता, भरलेला होता, भाडदस मिशा होत्या. आणखीन काय होतं, अ स्पार्कल इन हिज आय अकम्पनीड बाय अन ॲबनॉर्मल ग्लीम, त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक होती. आणि त्या सगळ्यांचा इफेक्ट काय होत होता, त्याच्या ग्राहकांवरती पडत होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला,
द प्रेझन्स ऑफ द ग्राउंडनट वेंडर इज बेनिफिशियल टू द ॲस्ट्रॉलॉजर जस्टिफाय. आपल्याला असं विचारलं आहे की ते ग्राउंडनट वेंडरचं प्रेझन्स उपस्थिती त्या ॲस्ट्रॉलॉजरला कशा प्रकारे उपकारक होती, कशा प्रकारे फायदेशीर होती ती आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. बघा काय म्हटलं आहे. द वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज फेअर वेअर्स फॅन्सी नेम्स लाईक बॉम्बे आईस्क्रीम, डेली आल्मंड्स, राजास डेलिकसी अँड सो ऑन. आपल्या तो वस्तूंना काय करत होता, नेहमी वेगवेगळी नावं देत होता. त्यामुळे सुद्धा लोक अट्रॅक्ट होत होती त्याच्याकडे. अजून काय होतं बघा, पीपल वेर अम्युज्ड अँड अट्रॅक्टेड बाय धिस. यामुळे लोक काय होत होती, त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होती. अँड फ्लॉक टू हिम टू बाय ग्राउंडनट्स. आणि त्याच्याकडे गर्दी करत होती की ग्राउंडनट खरेदी करण्यासाठी. परंतु ग्राउंडनट खरेदी करता करता काय होत होतं, ॲस्ट्रॉलॉजर वॉज सिटेड राईट नेक्स्ट टू हिम. ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या बाजूलाच बसायचा. राईट नेक्स्ट टू हिम त्याच्या बाजूलाच बसायचा. द ग्राउंडनट्स वेंडर्स कस्टमर्स डेलीड नियर द ॲस्ट्रॉलॉजर. डेलीड म्हटले बघा, आपला वेळ वाया घालवण्यासाठी काय करायचे, वेळ घालवण्यासाठी त्या ज्योतिषाकडे पण जायचे. अँड वेअर प्रोबॅबली टेम्प्टेड टू कन्सल्ट हिम. आणि त्याच्याकडून काही ते सल्लासुद्धा घेत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलं बघा, पर्सनल रिस्पॉन्स. डू यू लाईक टू हिअर प्रेडिक्शन्स अबाउट युअर फ्युचर, गिव्ह रिझन्स. तुम्हाला आवडेल का तुमच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला. आणि आवडत असेल होय तर काय कारण असेल, आणि नाही आवडत तर काय कारण असेल. अशा प्रकारे आपल्याला याचं ॲन्सर लिहायचं आहे. परंतु जनरली आपण याचं उत्तर नो असंच लिहायचं आहे, कारण आता आपण भविष्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही. कारण आपण आता 21व्या विज्ञान युगात राहत आहोत. त्यामुळे भविष्यावर विश्वास आपण ठेवू शकत नाही. म्हणून आपण एक सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर नो असं लिहिणार आहोत. नो, आय डू नॉट लाईक टू हिअर प्रेडिक्शन्स. मला नाही आवडत प्रेडिक्शन्स ऐकायला अबाउट माय फ्युचर. आय डू नॉट बिलीव्ह दॅट एनी पर्सन कॅन फोर टेल व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन समन्स लाईफ. मला असं वाटत नाही बघा. आय डू नॉट बिलीव्ह काय म्हटलं आहे, आय डू नॉट बिलीव्ह, मी विश्वास ठेवत नाही की एनी पर्सन, एखादा व्यक्ती, फोर टेल म्हणजे भविष्यातलं सांगणं, व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन समन्स लाईफ, एखाद्याच्या आयुष्यात असं काय घडेल ते सांगणं एखाद्या माणसाला जमेल का, ते जमणार नाही असं मला विश्वास आहे. मी विश्वासच नाही करत की एखाद्याला ते जमेल. आणखीन काय म्हटलं बघा, ॲस्ट्रॉलॉजी इज जस्ट वे ऑफ मेकिंग मनी. हा काय फक्त एक पैसा बनवण्याचा धंदा आहे असं मला वाटतं. फ्रॉम गुलिबल पीपल. गुलिबल पीपल म्हणजे जे साधेभोळे लोकांकडून पैसा जमा करणं, हाच एक उद्देश आहे असं मला वाटतं. आय बिलीव्ह दॅट वन मस्ट वर्क हार्ड अँड बी अ गुड ह्युमन बीइंग इफ वन वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल इन फ्युचर लाईफ. मला असं वाटतं की प्रत्येकाने काय केलं पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजेत आणि एक चांगला माणूस बनलं पाहिजे आणि आपल्या भविष्यात काय झालं पाहिजे, सक्सेसफुल झालं पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत लँग्वेज स्टडी. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड. आपल्याला या ठिकाणी इन्हान्सचा उपयोग, इन्हान्समेंट काय करायचं आपल्याला, इन्हान्समेंट असं करून आपल्याला हे वाक्यात उपयोग करायचा आहे. मग कसं होईल, देअर वॉज अन कन्सिडरेबल इन्हान्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. अशा प्रकारे ते वाक्य होईल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं बघा, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन. बघा ज्यावेळी बाय नंतर करता येतो त्यावेळी ते असतं पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स. मग याचं ॲक्टिव्ह करताना आपल्याला कसं करावं लागेल, द पोझिशन ऑफ हिज आईज काय म्हटलं आहे, बिगिन विथ द पोझिशन असं आपल्याला स्टार्ट करायचं वाक्य. द पोझिशन ऑफ हिज आईज कन्सिडरेबली इन्हान्स देअर पोझिशन. बघा या ठिकाणी वॉज आलं होतं. वॉज म्हणजेच हे पास्ट टेन्समध्ये वाक्य असलं पाहिजे. हे पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे, त्याचं ॲक्टिव्ह करायचं आहे. म्हणजे वॉज वापरता येणार का नाही. इथे बघा आपण काय केलं, कन्सिडरेबली इन्हान्स केलेलं आहे पास्ट. जर याचं पॅसिव्ह करताना आपण वॉज वापरू, समजते का. त्यानंतर बघा इथे काय म्हटलं आहे, दिस कलर स्कीम्स वॉज नेवर फेल्ड, मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आपल्याला काय बनवायचं आहे, होकारार्थी. होकारार्थी म्हणजे आपल्याला हे नेवर काढून टाकायचं आहे आणि या फेल्डच्या अपोजिट वर्ड वापरायचं आहे. फेल्डच्या अपोजिट वर्ड अँटोनिम वापरायचं आहे. म्हणजेच कसं होईल, दिस कलर स्कीम, नेवरच्या अपोजिट काय येतं, ऑलवेज, आणि फेल्डच्या अपोजिट काय येणार, सक्सेसफुल. ओके, काय येणार, वॉज ऑलवेज सक्सेसफुल. दिस कलर स्कीम वॉज ऑलवेज सक्सेसफुल. आता आपण काय करत आहोत, आपल्या या सेशनचा एंड करत आहोत. आपण आज पहिला भाग घेतलेला आहे. या प्रकारेच आपण नवीन नवीन एक्स्ट्रॅक्ट घेत जाऊ आणि त्या एक्स्ट्रॅक्टचं डिटेल ॲनालिसिस करत जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोचवा. याचा फायदा तुम्हाला सर्वांना होईल. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग अँड जॉईनिंग मी. थँक्यू.